परमेश्वर जेव्हा मनुष्याच्या हृदयाला स्पर्श करतो, त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होत असतो. अचानक त्या व्यक्तीची किंमत वाढत असते. व्यक्तीला फार महत्व मिळत असते, कारण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं झालेलं असते. स्वतः परमेश्वराचा अनुभव त्याने घेतलेला असतो. तीच त्याच्या जीवनातील मोठी कलाटणी असते. आणि म्हणून असं सांगतात की बदलती है जिंदगी जब खुदा मनुष्य के हृदय को स्पर्श करता है. बदलती है जिंदगी जब खुद परमेश्वर मनुष्य के जीवन में आता है और बदलाव लाता है. खरोखरच आपण अनेक वेळा वाचत असतो की ज्या लोकांना समाजाने बहिष्कृत केलेलं होतं, ज्या लोकांना समाजामध्ये स्थान नव्हतं, मान सन्मान नव्हता, अशा लोकांना देखील परमेश्वराने बोलावून त्याच्या राज्यामध्ये सामावून घेतलेलं होतं. त्यांना महत्वाचं स्थान दिलेलं होतं. आणि केवळ प्रभू येशूच्या जवळ असल्या कारणानं त्यांना महत्व प्राप्त झालं. त्याचं डिग्निटी, किंमत फार वाढली गेली. मग तो जक्कै नावाचा व्यक्ती असू द्या, शमरोनी स्त्री असू द्या, व्यभिचार करणारी स्त्री असू द्या, किंवा जकातदार असू द्या, अशा लोकांना परमेश्वराने नवजीवन दिलेलं होतं. आणि परमेश्वराच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या जीवनाचा कायापालट झालेला होता. आज देऊळ माता अशा एका व्यक्तीचा सण साजरा करीत आहे, जो असिसिकल संत फ्रान्सिसच्या द्वारे प्रभू येशूच्या संपर्कामध्ये आलेला आहे, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा जिवंत अनुभव घेतलेला होता. मनात नसताना देखील तो परमेश्वराचा अति जवळचा सेवक झालेला होता. आणि आपल्या प्रवचनाने अनेक पापी लोकांचे जीवन त्याने बदललेले होते. ती व्यक्ती, तो संत म्हणजेच संत अंतोनी. संत अंतोनीचा सण आज आपण साजरा करीत आहे, ज्याला प्रवचनाची फार मोठी देणगी दिलेली होती, ज्याच्या मुखाद्वारे निघणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये एवढं सामर्थ्य होतं की अनेकांच्या जीवनाचं कायापालट झालेलं होतं. परंतु या संत अंतोनीने कधीच विचार केला नव्हता की तो प्रभू येशू ख्रिस्ताचा इतका जवळचा अनुयायी बनेल. त्याने कधीच विचार केला नव्हता की फ्रान्सिस्कन संघामध्ये तो कार्य करेल. परंतु असं सांगतात की परमेश्वराची योजना प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी वेगळी असते. असाच आजाराशी झुंज देत असताना तो फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये जे फादर्स होते, ब्रदर्स होते, त्यांनी जो सेमिनार ठेवलेला होता, जी सभा ते घेत होते, त्या सभामध्ये तो जाऊन बसतो आणि परमेश्वराचे वचन ऐकतो आणि त्यानंतर तो त्या संघामध्ये प्रवेश घेतो व त्याद्वारे तो अधिक प्रभू येशूच्या जवळ येतो. इतका जवळ येतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे विशेष दान त्याला लाभते. एका बाजूला किचनमध्ये काम करत असताना तर दुसऱ्या बाजूला तो प्रभू येशूचे शब्द इतरांना देऊन इतरांना परमेश्वराकडे आणतो. आणि एवढंच नाही, तर असं सांगतं की जेव्हा जेव्हा संत अंतोनी प्रवचन तयार करत असेल तेव्हा बाळ येशू त्याच्या समोर प्रगट होत असे. एवढं परमेश्वराची त्याच्यावरती प्रीती होती, कृपा होती, कारण परमेश्वराची योजना त्याच्यासाठी काहीतरी वेगळी होती. अवघे केवळ 36 वर्षाचा कालावधी, 36 वर्षाचं आयुष्यमान त्याला लाभलेलं होतं. परंतु या कालावधीमध्ये, या वर्षामध्ये त्याने आपलं कार्य विश्वासाने पार पाडलेलं होतं. असं संत अंतोनी सारखे उदाहरण आज देऊळ माता आपल्या समोर ठेवत आहे. या संत अंतोनीप्रमाणे आपण देखील देवाचा शब्द इतरांना देऊया, त्या देवाच्या शब्दाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. आणि देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे, जी इच्छा असेल ते स्वीकारून त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करूया.